ऐच्छिक स्थलांतराचं काय उदाहरण? हे दिवस हे पाहिलं आपण अनैच्छिक स्थलांतर आपली इच्छा नव्हती, परंतु आपल्याला तो विषय सोडावा लागला. एक ऐच्छिक स्थलांतराचं उदाहरण इच्छेनुसार कोण सांगते? समजे नाही कॉन्फिडन्स सांगा. इच्छेनुसार केलेलं स्थलांतर त्यामध्ये काय कोणतं उदाहरण होतं? हा करेक्ट. आपल्या आवडीचं आपण करतो. एखादं उदाहरण आपल्याला काय आवडीचं असतं त्यावेळेस आपण आपलं गाव सोडतो. करेक्ट. ऐच्छिक स्थलांतर म्हणजे काय की आपल्या गावामध्ये काय नाही व्यवस्था नाही आहे, पण माझी शिकण्याची काय इच्छा आहे, त्यावेळेस मी काय करणार माझं गाव सोडतो आणि त्या पुढच्या शहरात. किंवा मला असं वाटते की मी जिथं नोकरी करून आलो तिथं पगार व्यवस्थित भेटत नाही, तर मला जास्त पगारासाठी काय करावं लागते दुसऱ्या शहरामध्ये जातो. ते कोणतं स्थलांतर झालं? ऐच्छिक स्थलांतर झालं. आपण त्यापुढे आता अशा पद्धतीनं ते सगळं डेमो घेणार आहे. मी अशा सगळ्या क्लिप काढलेल्या आहे. पिक्चरमध्ये ज्या ज्या क्लिप आहेत त्या भूगोलाशी रिलेटेड आहे. जसं केदारनाथ पिक्चर आहे, त्या केदारनाथमध्ये काय करायला लँडस्लाइडिंग दाखवली आहे. जमीन पूर्ण कसं म्हणजे पहाडात कोसळून राहिले, खूप आलेला आहे. कारण केदारनाथ पिक्चर त्या ठिकाणी 2012 हा बॉलिवूडचा पिक्चर आहे. त्याच्यामध्ये हवामान बदलाचे प्रकरण दाखवलेले आहे. ते आपण सगळ्या शॉर्ट फिल्म जे आहे त्या काढलेल्या आहे आणि त्यानुसार आता पुढचं जे आपलं दिवाळीनंतर सेशन असेल ते त्यानुसार चालणार. ओके, तुम्हाला आता वेळ होईल तुम्ही मला फक्त डेमो दाखवायचा होता. आता आपण क्रीडा पण त्या